क्या बात आहे, क्या बात आहे. उजाडायला लागलं, तांबडं फुटायला लागलंय. क्या बात. हाच नजारा पाहण्यासाठी आपण एवढा हा अट्टहास करतो. सकाळ झाली, चिखलू उठला. चिखलू काल रात्री निघालाय 2 वाजता. चिपळूण नंतरचा जो रस्ता आहे संगमेश्वर देवरुख, याच्यामध्ये ना या घाटामध्ये भरपूर सारे असे हेअरपिन बेंड्स आहेत. आलात ना खूप एन्जॉय कराल तुम्ही, खूप एन्जॉय कराल. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. अरे सॉरी, गुड नाईट, कारण तुम्ही झोपला असाल. कारण आता वाजलेला आहे 1:30 वाजायला आलाय. तर आता 1:30 वाजायला आलाय आणि मी पुन्हा निघालेलो आहे आपल्या स्वर्गनगरी कोकणामध्ये. तर मी चाललेलो आहे गावी आणि हा 15 दिवसानंतरचा पुन्हा एकदा माझा रात्रीचा प्रवास असणार आहे. कारण दुपारी ऊन इतकं वाढलं आहे ना आणि ऑफिसमुळे दुपारी वगैरे निघताना आलं, त्याच्यामुळे कामं वगैरे सगळी आटपून आता बॅगा वगैरे सगळं पॅक केलेलं आहे. आणि 1-1.5 तास पॉवर नॅप घेऊन कॉफी पाण्यामध्ये टाकून पिऊन आपण आता वेल सेट रेडी झालेलो आहोत फायनली निघायला. आणि आता पुन्हा कोकणामध्ये जाण्याचं कारण असं की आपण 15 दिवसाआधी जे गेलो होतो ते होळीला गेलो होतो आणि मित्राच्या गावी गेलो होतो. तर आता मी चाललेलो आहे माझ्या गावी साखरप्यामध्ये. साखरपा हे संगमेश्वर देवरुखच्या पुढे येतं आणि त्याच्यानंतर एक रस्ता जातो आंबा घाटामार्गे कोल्हापूरला निघतो. तर या नाईट राईडमध्ये बघूया आपल्याला काय काय नवीन पाहायला मिळते. कारण ऑलरेडी आपण एक नाईट राईड 15 दिवसाआधीच केलेली आहे. तर माझा विचार आहे काहीतरी वेगळं दाखवायचं. जेव्हा सूर्योदय होईल सकाळी जेव्हा आपण पोचू ना तेव्हा काहीतरी नवीन दाखवण्याचा डोक्यामध्ये विचार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता रुस्तमवर आपलं सगळं लगेच लोड करू आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आणखी एक तुम्हाला दाखवतो, एक नवीन बिझनेस स्टार्टअप आपण केलेला आहे. तर तुमच्या वहिनींनी त्यांचा स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे द नारी थिंग्स करून. आणि त्याच्यामध्ये डेली लाईफ रुटीनमध्ये जशी वाईफ असेल, तुमची गर्लफ्रेंड असेल तर त्यांना गिफ्ट देण्यासाठी तुम्ही हे ऑर्डर करू शकता. तर दाखवतो तुम्हाला. तर हा बघा, हा असा ब्रँड आहे द नारी थिंग्स. आणि इथे या 2 नारी रात्रीच्या 1:30 वाजता पॅकिंग करतात. क्या बात आहे. आणि नारी थिंग्सच्या सर्व मिस अन्वी पास्टे, द यंग एंटरप्रेनर. आणि इथे द रील स्टार श्वेता शीतप, मला पास्टेच आठवतं. हां. आणि इथे पाहू शकता सगळी पॅकिंग झालेली आहे कारण उद्या हे लोक चाललेत एका, कुठे चाललेत तुम्ही? एक्झिबिशनला. तर आता इथे पाहू शकता सगळी पॅकिंग झालेली आहे. ही लोक उद्या चाललेत एका एक्झिबिशनला. तर विरार वेस्टला आहे कोकण सरस असा मस्त 5 ते 6 दिवसांचा एक एक्झिबिशन सोहळा आहे. तिथे सगळ्या आपल्या माता भगिनींनी छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण सुद्धा 1 दिवसाचा पार्टिसिपेशन घेतलेला आहे. तर हे सगळं शक्य झालेलं आहे आपली मैत्रीण मयुरी. तर मयुरी, हा व्हिडिओ बघत असेल तर तुला आमच्याकडून म्हणजे धन्यवाद, आभार, जे काही सगळं. तर फायनली पॅकिंग आता प्रगतीपथावर आहे. झोपा आता लवकर आणि सकाळी लवकर जायचं तुम्हाला सुद्धा. तर चला आपण सुद्धा आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि इंस्टाग्रामला पेज आहे द नारी थिंग्स, नक्की फॉलो करा. काहीतरी हायलाईट करायचं कलेक्शन. हां, तर पाहू शकता एक नंबर भारी भारी कलेक्शन शोधून काढलेलं आहे. आपण हे पण ठेवतो, चेन्स. म्हणजे आता नाद नाही करायचा. तुमच्या गर्लफ्रेंडला आणि बायकोला नक्की रेकमेंड करा द नारी थिंग्स इन्स्टा पेज, नक्की जाऊन व्हिजिट करा. तर चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. इथे सगळं लगेज, शूज वगैरे मी रेडी करून ठेवलेलं आहे. तर आता निघता वाजलेत 2 वाजलेत आणि झाले आता. तर आता निघता 2 वाजलेत. आता रुस्तमवर लोड झाला आहे आणि सुरुवातीची काय व्लॉगिंग आपण करत नाही आहोत. डायरेक्ट आता फटाफट अंतर कवर करूया. कारण सकाळी काहीतरी वेगळा शॉट घेण्याची माझी इच्छा आहे.
तर आपल्याला सकाळी सोडायला आलेले आहेत. सकाळी नाही, रात्री 2 वाजलेत. तर चला, तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट. आम्ही सुद्धा निघतो. रुस्तम लोड झालेली आहे. लेट्स गो. बाय बाय. लवकर ये, सुट्टी एक्सटेंड करू नकोस. हां, कारण दिवसाची सुट्टी 4 दिवसाची करू नकोस. ओके, थँक्यू. बाय बाय. बाय. तर वाजलेत 1:53. ट्रिप ए आपण पेट्रोल टू पेट्रोल सेट करतो आणि ट्रिप बी 0 केलेला आहे. टोटल किलोमीटर 28,756. चलो, आणि हे सेकंड मीटरचे किलोमीटर झालेत आणि पहिल्या मीटरचे 65,000 अप होते. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. रात्री 2 वाजता आपण सुरुवात केलेली आहे मुंबई टू कोकण, मुंबई टू साखरपा अशा सोलो राईडसाठी. क्या बात. ही कुठली पिल्लावळ असेल तुम्हाला माहितीच आहे. नो नंबर प्लेट, नो काय. रात्री एवढा धुमशान घातला आहे यांनी. कसे असतील ना साले. ही बघा, ही सगळी ही पिलावळच आहे ती नासकी सगळी. HS 200. कोणीच नाही, पोलीस वगैरे कोणी यांना अडवणार नाही, काय नाही. मजा आहे. जाऊ द्या, आपण आपल्या राईडची सुरुवात चांगली करूया. आपण चाललो आहे चांगल्या कामासाठी, तर तिथे कॉन्सन्ट्रेशन करूया. ही अशी फालतू लोक आपल्याला डोक्याला शॉट द्यायला असणारच आहेत आयुष्यामध्ये. तर नमस्कार मंडळी, कसे वाटतात आपले व्हिडिओज नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आहे ना हल्ली लाईक नाही करत, कारण 1000 व्ह्यूज आले ना तर लाईक फक्त 50 ते 100 असतात. तर का असं करताय? लाईक करणं फ्रीमध्ये आहे. तर लाईक करा आणि एक सुंदर अशी कमेंट लिहा. कमेंट कोणतीही लिहा, चांगली वाईट, पण कमेंट नक्की करा. वाईट कमेंटमुळे मला सजेशन्स मिळतील आणि चांगल्या कमेंट्समुळे असे चांगले व्हिडिओ बनवायला मला हुरूप येईल. तर आता मी पुन्हा चाललेलो आहे आपल्या कोकणामध्ये आणि NH66नेच आपण चाललो आहे मुंबई गोवा हायवेने. तर आता 2:10 झाले आहेत. टोटल आपलं किलोमीटर आहे 380 किलोमीटर आहे माझं घर. तर 380 किलोमीटर चालवायचं आहे. तर पोचेपर्यंत मला असं वाटतं 9-10 वाजतील, कारण 1-2 प्लेसेस एक्सप्लोर करायचं माझ्या डोक्यामध्ये आहे. ते तुम्हाला पुढे कळेलसुद्धा. मंडळी, नाईट राईड करण्याचं कारण एकच आहे की दिवसा इतकं ऊन वाढलं आणि त्याच्यामध्ये आपण कोकणामध्ये जाणार, वाट लागणार. कारण अशा वाफा झळकतात ना बाबा. या पोल्युशनमुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळे परिणाम आता आपल्याला हळूहळू दिसायला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर त्या इराण आणि इराकच्या युद्धाची झळ संपूर्ण भारतालासुद्धा सोसावी लागते. पण आपण भारतामध्ये आहोत, आपण सेफ आहोत त्या मानाने. आणि आपण सेफ राहू याच्यासाठीच आपल्या देवालासुद्धा आपण साकडं घालूया, मागणं मागूया. तर देव आपल्या घरी येणार, त्याच्यासाठी त्यासाठी देवाला भेटायला जावंच लागतं आहे बाबा. ही छोटी गोष्ट नाही, आपल्या कोकणकरांच्या नशिबात ही खूप मोठी गोष्ट आलेली आहे. तर त्यासाठी जेवढा मुंबईतला कोकणकर आहे ना, तो शिमग्याला आणि गणपतीला गावी जाणार म्हणजे जाणार, कारण देव आपल्या घरी येतो. कारण कोकणामध्ये आहे ना अशी सुद्धा गावं आहेत, त्यांच्या गावामध्ये पालखी फिरते परंतु घरामध्ये पालखी येत नाही. अशी सुद्धा मंडळी आहेत ज्यांच्याकडून मी ऐकलं आहे की आमच्या गावात सानेवर पालखी बसते परंतु आमची घरं घेत नाहीत. जर आपली घरं पालखी घेत असेल, जर देव आपल्या घरी येत असेल, तर आपण नाही गेलो तर आपल्याहून जास्त मूर्ख माणूस कोणीच नसेल. मला तरी असं वाटतं. तुमची मतं काय आहेत ती नक्की कमेंट करून सांगा. तर मी तर एका दिवसासाठी का होईना चाललो आहे, कारण आमच्या वाडीमध्ये 3 दिवस देवाची पालखी, 2 दिवस नाचवतात आणि 1 दिवस पूर्ण घरं घेतात. तर टोटल शिमगा जेव्हा सरत येतो तेव्हा 12 ते 14 दिवसानंतर पालखी आमच्या घरी येते. कारण आमच्याकडे 12 वाड्या आहेत टोटल.
आणि 12 वाड्यातली 12वी वाडी, जेव्हा आमची घरं घेऊन पूर्ण आमची वाडी घेतल्यानंतर देव सहानेवर जातो. त्याच्यानंतर मोठा असा सोहळा होतो सानेवर. आणि मेन म्हणजे तो सोहळा पाहण्यासाठीच मी हा मुंबई ते कोकण असा दरवर्षी, जेव्हापासून मी साणा जाणतं झालो आहे, जेव्हा थोडीशी अक्कल मला यायला लागलेली आहे, तेव्हापासून मी नक्कीच करतो आणि नेहमीच जाण्याचा माझा अट्टहास असतो, भले कितीही आपल्यासमोर इम्पॉर्टंट काम असू दे. त्याच्यामुळे म्हणतात ना, आमच्या दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. बाबा, शिमगा आणि कोकणकर एक अतूट नातं आहे, एक अतूट नातं आहे. तर म्हणजे 3 वाजलेत आणि आता मी पोचलो आहे आपल्या पळसफे फाट्याला. आणि यावेळी मी JNPT रोड नाही घेतला, मी ओल्ड जो पनवेलचा रस्ता आहे त्याच्याने आलो. आणि काय मोठं बनवलं आहे मॉल बघा, एक एक नंबर सगळं आता डेव्हलप होत चाललं आहे. द्वारकाधीश शॉपिंग मॉल, क्या बात आहे. तर इथे आपला सर्वसामान्य माणूस येईल का शॉपिंग करायला, हा माझ्यासमोर क्वेश्चन मार्क आहे. तर चलो, NH66 मुंबई गोवा हायवे, वे टू कोकण. 3 वाजलेत, मागच्या वेळेस 2 वाजल्याच्या दरम्यान होतो, 1 तास लेट आहोत. हरकत नाही, कुछ तो अलग लिखा होगा ये जर्नी में, इसके लिए. आणि हळूहळू आणि गार वाटायला तर सुरुवात आहेच. तर यावेळी मी माझं विंटर लायनर कॅरी केलेलं आहे. मागच्या वेळी तुम्ही ऐकलं असेल असं काहीतरी मी कारण थंडीत तशी होती. तर आता ग्लोव्जसुद्धा घालूया, कारण गार वाटायला लागले आता. तर ग्लोव्ज घालण्यासाठी थांबलो आहे आणि आपला गळासुद्धा सुकला आहे. तर आता पाणी नाही पित आहे मी. मुंबईवरून येताना बी नॅचरलचं मिक्स फ्रूट घेऊन आलो आहे, हे पिऊया, थोडी एनर्जी पण येईल आपल्याला. क्या बात आहे. तर म्हणजे रात्री राईड करण्याचं आहे ना, एक प्लस पॉईंट म्हणजे कोणीच नाही आहे रस्त्याला. तुम्ही तुमचा रस्ता आणि फक्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला. कुठे स्पीड ब्रेकर आहे किंवा कुठे खड्डा आहे किंवा मागून जी गाडी येते त्याला मिररमध्ये बघायचं आहे बस. आणि दिवसा कसे आपल्या कामानिमित्त लोक बाहेर पडलेली असतात, त्याच्यामुळे बरीच रेलचेल असते. म्हणून नाईट राईड आहे ना, मला थोडासा सुकून वाटतो, कारण बऱ्याच अशा याआधीसुद्धा आपल्या झालेल्या आहेत नाईट राईड. आणि आता 3:30 वाजायला येत आहेत. आपण काय लगेच थांबणार नाही आहोत. 70 किलोमीटर झालेत आपले चालून राईडचे घरापासून. तर घरापासून 70 किलोमीटर झालेत आपल्या राईडचे. 100-120च्या नंतरच थांबू आपण, नाही तर डायरेक्ट माणगावला, मध्ये नो ब्रेक. आता तर म्हणजे आता 4:30 वाजलेत आणि मी आता पोचतो आहे कोलाडला. कोलाड जवळ आहेत आपण. आणि घरून निघाल्यापासून आपण नॉनस्टॉपच आलो आहे. 120 किलोमीटर वगैरे झाले असतील. तर आत्ता 21 किलोमीटर नंतर माणगावला पोचू. आणि मी तोंड धुण्यासाठी आहे ना, हा ऑइल क्लिअरचा फेसवॉश वापरतो, कारण इतका मस्त थंड आहे ना, थोडा डोळ्यात टाकला ना तर चुरचुरतात आणि मस्त गार वाटतं. तर मी नेहमी हाच वापरतो, ऑइल क्लिअरचा, गार्नियरचा. प्रमोशन नाही, पण आवडतो मला. आणि दुसरं दाखवायचं म्हणजे तुम्हाला, ही ना एक जेल सीट टाईप आहे, पण प्रॉपर जेल नाही आहे, असा मीडियम क्वालिटी आहे. तर ही मी घेतलेली आहे आपल्या बुडाखाली. अशी थोडीशी होती बरेच दिवस बेडच्या आतमध्ये. तर आज बॅग काढताना हे भेटलं, म्हटलं चला वापरून बघूया. आणि तुम्हाला पण मी दाखवलेलं नाही आहे, तर म्हटलं हे सुद्धा दाखवू. ते आपले नॉर्मल हे असतात ना एक्झिबिशन टाईप, तर त्याच्यामध्ये 500 रुपयाला 499ला मी घेतलं होतं, की त्याच्याहून कमी असेल आय थिंक 499पेक्षा. तर असंच
काय हे रेकमेंडेशन वगैरे काही नाही आहे, असंच घेतलेलं, म्हटलं वापरून बघू. तर असं काहीसं आहे, थोडका काय बदल होऊ शकतो किंवा नाही पण होऊ शकत असे. तर चला 4:30 झाले, 4:35, 10 मिनटं आपण ब्रेक घेतला, कंटिन्यू आलो होतो. आणि हे आपलं नवीन क्रॅश गार्ड कसं चमकतं आहे, क्या बात आहे. आणि हे सुद्धा मी नवीन लावून घेतलं आहे, आता इंस्टाग्रामला मी रील टाकलं आहे, हे नवीन लावलं आहे, मागचा पुढचा गार्ड नवीन. चलो लेट्स गो. तर मंडळी कशी वाटते आपली नाईट राईड नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि गार तर वाटते, पण त्या दिवशीसारखं गोजो असं तरी नाही वाटलं आहे, कारण आज मी जे रायडिंग जॅकेट घातलं आहे ना ते VR1चं घातलं आहे. आणि आधी होतं ते आपलं जुनं होतं स्कॉट कंपनीचं, पण असं दोन्ही पण टुरिंग जॅकेट आहे, दोघांना पण मेश नाही आहे. परंतु या वेळेमध्ये आहे ना तेव्हा थोडंसं पुढे होतो, आता 1 तास मागून चालतो आपण. आणि राईड करायला जी मजा येते ना, जी मजा येते, मजा इन द सेन्स फुल कॉन्सन्ट्रेशन. आणि हे साईन लाईन्स फॉलो करायला खूप छान वाटतं. आपला अलर्टनेस आपल्याला स्वतःला समजून येतो की बाबा अशा लाईन्स रमलर आले तर आता पुढे स्पीड ब्रेकर येणार आहे, हे तुम्हाला कळतं. म्हणजे तेवढं आपण राहायचं, सतर्क बुद्धी राहायची. नंतर जो सरळ चालतो आहे तो कधी राईटला येईल. आता समोरच्या काही ट्रक्स नाही ना, मागची बॅकलाईट नसते आणि ते कसे गोंडते वगैरे बांधतात ना, त्याच्यामुळे सगळं काळं असतं. त्याच्यामुळे जेवपर्यंत आपण 100 मीटर जवळ जात नाही ना त्यांच्या, तोपर्यंत कळत नाही की समोर गाडी चालते. अशा वेळेला असं पण काही वेळेला होतं आहे, जोपर्यंत त्यांचे रिफ्लेक्टर चमकत नाही, आपली प्रॉपर हेडलाईट त्यांच्या रिफ्लेक्टरवर पडत नाही ना, तोपर्यंत समजतच नाही की समोरचा ट्रक केवढा मोठा आहे, की समोरचा कंटेनर केवढा मोठा आहे. यासुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नाईट राईडमध्ये आपल्याला समजतात. आणि हेच माझ्या मोटो ब्लॉगिंगमधून काही नाही काय वेगळं तुम्हाला सांगायचं असतं, काही नाही काय वेगळं तुम्हाला दाखवायचं असतं. आणि हे शेवटी आहे ना अनुभवाचे बोल आहेत. मी कितीही बोललो, जोपर्यंत तुम्ही ऑन रोड नसताना, ऑन रोड अनुभव नाही घेत, तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार. आणि टायर नवीन टाकल्याचा फायदा मला जबरदस्त होतो आहे. मी तुम्हालासुद्धा सांगतो, 10,000 किलोमीटर झाले असतील, टायर चेंज करा. भले तो चांगल्या कंडिशनमध्ये असेल ना, पण त्याचा तो ग्रिपीनेस किंवा जो रोड पकडून चालण्याची जी क्षमता आहे ना, ती नवीन टायरमध्ये खूप आहे. जसा टायर झिजतो तसा परफॉर्मन्ससुद्धा त्याचा कमी होतो, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ती थोडीशी कंजूसी आहे ना करू नका, की मी आत्ताच गेल्या वर्षी टाकला होता. वर्षभर ठीक आहे, जर तुमचं किलोमीटर्स रनिंग जास्त असेल तर वर्षभर ठीक आहे, 1.5 वर्षसुद्धा तुम्ही काढू शकता चांगला टायर असेल तर. पण किलोमीटर वाईजसुद्धा चेक करा. तर माणगावला त्याच पॉईंटला थांबलो आहे जिथे मागच्या वेळेस समोसा पाव खाल्लेला, पण आता त्याने कढईमध्ये सोडलेत, तर ते बाहेर येईपर्यंत खाईपर्यंत 20-25 मिनटं निघून जातील. तर घरून मी मोनॅको बिस्किट आणला होता, तर चहा घेतलेली आहे, तर चहासोबत खाऊया. कारण कधी आहे ना भुकेसाठी जास्त पण वेळ घालून फायदा नाही. असेल रेडी तर खायचं, नाही तर पुढे ऑप्शन शोधायचं. आणि बिस्किटं वगैरे कॅरी केलीत ना, ते शुगरलेस बिस्किटं कॅरी करा, जसं की मोनॅको, ते 50-50 मस्का चस्का, मला तशी आवडतात. ते गुड्डे वगैरे मारी वगैरे ती गोड ना, नंतर मग ती त्रास देतात. त्याच्यामुळे अशी नमकीन बिस्किटं खा. क्या बात आहे, क्या बात आहे. उजाडायला लागलं, तांबडं फुटायला लागलंय, क्या बात. हाच नजारा पाहण्यासाठी आपण एवढा हा अट्टहास करतो. क्या बात आहे. प्रत्येक बाईक रायडर्सचं स्वप्न असतं की हा नजारा प्रत्येक राईडमध्ये पाहायला मिळावा, एकतर सूर्योदय नाहीतर एकतर सूर्यास्त. क्या बात आहे. आणि आता आपल्याला सूर्योदय पाहायला मिळेल. आय एम व्हेरी एक्सायटेड की कोणत्या रस्त्याला, कोणत्या घाटामध्ये तो बघायला मिळतो आहे. अजून मला असं वाटतं 20-25 मिनटं लागतील अलगत वर यायला.
तोपर्यंत मस्त असं स्ट्रेच करू. सकाळ झाली, चिकलू उठला. चिकलू काल रात्री निघालाय 2 वाजता. तर आता चिकलू पोलादपूरच्या पुढे पोचलाय आणि हा आता कशेडी टनेलमध्ये एंटर करू. तोपर्यंत आपले सूर्यदेवतासुद्धा वर येतील आणि आपण ड्रोन शॉट घेतलेला तो पॅच आता जवळ येतोय. इथूनच मी ड्रोन शॉट घेतला होता मागच्या वेळेस, पण अजून सूर्य वर आलेला नाही. तर अजून थोडं पुढे जाऊ, पण सूर्यदेवाला नक्कीच आपल्या ड्रोनमध्ये टिपू. तर पुन्हा एकदा आपण कशेडी बोगदा क्लिअर करणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण कशेडी बोगद्यातून चाललो आहे, कशेडी घाटातून नाही जात आहोत. तर स्वामींना इथूनच प्रणाम करू. स्वामी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन आणि तुमचं दर्शन नक्की घेईन. तर आता वेळाभावी आपण चाललेलो आहोत कशेडी टनेलमधून. क्या बात. ज्याची 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 वाट पाहिली होती. मगाशी थोडंसं गंडलो मी, पण आता ही धुक्यांची चादर मला दिसते. हे प्रॉपर धुकं आहे, एकदम गार आणि चिल्ड वाटायला लागला आता लगेच. कॅमेरा तेवढा जस्टिस करत नसेल, पण मला ती लेअर दिसते धुक्यांची. तर म्हणजे आता आपण परशुराम घाटामध्ये आहोत. चिपळूणला जाताना परशुराम मंदिर लागतं. तर जाता जाता परशुराम महाराजांचं दर्शन घेऊ, कारण ज्यांनी आपल्या कोकण भूमीचा उद्धार केला. 2-3 वेळा मी जायचं ठरवलं होतं, पण आता जाईन. तर फायनली या व्लॉगमध्ये आपण परशुराम महाराजांचं दर्शन करूया. तर साक्षात आपले महाराजसुद्धा इथे येऊन गेलेत. तर आपण तर कधी ना कधी तर वेळ काढलाच पाहिजे. तर चला. आणि एकूण 2 ते 3 किलोमीटर आतमध्ये आहे. तर म्हणजे सुंदर असं दर्शन झालं, अगदी मनसोक्त. खूप वेळ गाभाऱ्यात थांबलो होतो आणि आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपण पावित्र्य राखलं पाहिजे. जबरदस्ती कुठे करायची नाही. जिथे शक्य आहे तिथे घ्यायचे आणि जिथे शक्य नाही तिथे तुम्ही स्वतः येऊन दर्शन करायचं. त्यासाठी मी जास्त काय शूट नाही केलेलं, ड्रोन शॉट पण नाही घेतला, कारण जेव्हा तुम्ही याल ना अगदी सुंदर मंदिर. ज्या महाराजांनी आपल्या कोकण भूमीचा उद्धार केला तर ते फक्त आणि फक्त व्हिडिओमध्ये पाहून मन नाही भरणार तुमचं. इथे येऊन एकदा नक्की दर्शन करा. तर चला पुढची राईड आपली कंटिन्यू करूया. जय श्री परशुराम महाराज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर पहाटे पहाटे मस्त असं दर्शन झालं. कोणीच नव्हतं गाभाऱ्यामध्ये आणि या परशुराम देवाच्या गाभाऱ्यामध्ये ना AC लावल्यात. क्या बात आहे. म्हणजे आमचा देव मस्त AC मध्ये आहे. क्या बात. आणि असलं पाहिजे. जिथे शक्य होतं तिथे करावं माणसाने. आपण आपल्यासाठी लावतो, देवासाठी का नाही लावायची. मामा वडा आहे काय? वडापाव हाय हाय. चला भूक लागले. 8:30 वाजले.
आणि सकाळपासून कालपासून आपण 272 किलोमीटर झाले. भूक लागली आता. आता माझा थोडा जीवात जीव आला. 2 वडापाव, 1 चहा, 1 बिस्किट, 50 रुपयात काम पत्ते. आता 9 वाजलेत आणि पेट्रोलसुद्धा फुल केलं आपण. आपली गाडी आता ॲव्हरेज थोडीशी कमी देते, 38-40, जास्तीत चांगला दिला तर 45, कारण लगेच पण फुल आहे. आधी 55-52 वगैरे द्यायची, आता कमी देते. तर आता चिपळूण क्रॉस करतो आहे. आता 40-45 किलोमीटर नंतर संगमेश्वर येईल. त्याच्यानंतर 32 किलोमीटर नंतर आपलं साखरपा, म्हणजे एक 70-80 किलोमीटर बाकी आहे शेवटचे. तर माझ्यामध्ये 1.5 तास जाईल आपला. 10:30 वाजेपर्यंत पोचू आपण घरी. तर आता नो स्टॉप नो ब्रेक. आणि पोचल्यावर आपल्याला देवाच्या पालखीसाठी हार बनवायचे आहेत आणि 2 तास झोपू आपण. म्हणजे बेंड्स बघा किती भारी भारी बेंड्स आहेत, एक नंबर. हे चिपळूण नंतरचा जो रस्ता आहे संगमेश्वर देवरुख, ह्याच्यामध्ये ना या घाटामध्ये भरपूर सारे असे हेअरपिन बेंड्स आहेत. आलात ना खूप एन्जॉय कराल तुम्ही, खूप एन्जॉय कराल आणि लिटरली मजा येते. आणि जर तुमचा टॉप बॉक्स वगैरे असेल ना तर गाडी जास्त लीन नका करू, मोस्टली स्कूटीवाले, कारण टायर स्लिप होण्याची शक्यता असते. तर मंडळी आता मी संगमेश्वरमध्ये, आणि संगमेश्वरमध्ये आपण चाललोत कसब्याचा वाडा बघायला, श्री सरदेसाईंचा कसब्याचा वाडा बघायला. कारण तिथेच आपल्या श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना पकडलं होतं. आपल्याच फितुरांनी चुगली करून सांगितलं होतं की महाराज इथे आहेत, आणि महाराजांना तेव्हा कैद करण्यात आलं होतं. तर म्हटलं जाता जाता ते बघूया. कारण मी सकाळी तुम्हाला बोललेलो की या व्हिडिओमध्ये काहीतरी आपण नवीन पाहू, जे इतर व्लॉगमध्ये बऱ्याच दिवसांनी पाहिलं नसेल. तर मी इथे येऊन गेलो आहे 2 वेळा, तर ही माझी 3री वेळ आहे. घराच्या रचना बघू शकता, एकदम अगदी अजून आहे तशा जुन्या आहेत, काही घरं सोडली नवीनपैकी. तर असे जुने वाडे बघायला मस्त छान वाटतं. काही घरांमध्ये कोणीच नाही, त्याच्यामुळे ती पडीक झालेत, बाकी काय नाही. तर पाहू शकता धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा. तर काय भयानक वाटतंय ना, त्या वेळेची काय परिस्थिती असणार. आणि हा एवढाच वाडा नाही, ह्याचे चौथरे आहेत ना, हे बघा, हे संपूर्ण वाडा म्हणजे एवढा नाही, हा प्रशस्त असा मोठा वाडा होता. हा संपूर्ण घेर तुम्ही पाहू शकता. हे माझ्या राजा, आमची काही चुकी माफी झाली असेल क्षमा कर, तुमच्यामुळे आज आमचा धर्म रक्षिला आहे. तर अगदी शांत असं वातावरण. इथे पाहिलं नाही या वाड्याजवळ तर पाहतच राहावंसं वाटतंय. इथून मागची बाजू थोडीशी ओपन आहे. मला काय वाटतं, ही अशी ऐतिहासिक वास्तूचं जतन आपल्या महाराष्ट्र शासनाने तरी केलं पाहिजे, कारण ही वास्तू पुन्हा उभारणे शक्य नाही आहे. आणि काही लोक आहे ना फक्त हा वाडा पाहतात. आधी मलासुद्धा माहिती नव्हतं की ते पुढे मंदिरांचे अवशेष आहेत, तर ते सुद्धा नक्की पहा. खूप प्राचीन मंदिरांचे अवशेष आहेत. ह्या गोष्टी खरंच जतन करून ठेवल्या पाहिजेत. पण चुकतंय कुठे, कोण चुकतंय? चुकीचं आहे असं वाटतं. ज्यांनी बलिदान दिलं ना त्यांनीच चुकी केली का काय, हे सगळं मागे सोडून गेले.
तर पाहिलं मंडळी किती अतिप्राचीन अशी जुनी मंदिर आहेत आणि जे आक्रमण झालं असेल तर नंदीचं तोंड वगैरे उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. आपली देवी देवतांची विटंबना, मंदिरं तोडली होती. पण नक्की पहा, कसबावाड्याच्या थोडंच अंतरावर पुढे आहे हे 2-3 प्राचीन मंदिर आहेत. तर हा कसबावाडा पाहिल्यानंतरच जस्ट एक 200 मीटर अंतरावरच आहे हे कर्णेश्वराचं मंदिर आणि खूप जुनं प्राचीन मंदिर आहे, ते सुद्धा पाहू. तर पाहू शकता खूप जुनं मंदिर आहे आणि आता डागडुजीचं काम सुरू आहे. क्या बात. आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हा तातोडान छानीन तयार केले. याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरले नाही. एकावर एक दगड ठेवले, त्याला इंटरलॉक बोलतात. खाचा आहेत आतमध्ये, पलीकडे सूर्यदेव आहेत, म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते त्या धनुर्विद्येला परशुरामकडे होते. परशुरामाने पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर, म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधते. मंदिर बांधत असताना इथे स्थानिक देवता आहे, ग्रामदेवता आहे जाखमाता देवी. पाठ होण्यापूर्वी कोंबडीच्या रूपानं ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटं उलटी ठेवले, नंतर निघून गेले. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पांडव जर सापडले असते तर परत 12 वर्ष अज्ञातवासात जायला लागलं असतं, म्हणून या मंदिराला वरती कळस झाले नाही आहे. तोपर्यंत जाखमाता देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबडीच्या रूपानं खोटं ओरडली, कारण तिचं सत्व कमी होईल. प्रत्येकाशी तर काशीचं महत्त्व कमी होईल, म्हणून इथं प्रत्येकाशी झाली नाही. आता इथून 20 किलोमीटर हे एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेचा एक दिवस, त्यावेळेची एक रात्र, म्हणजे आताचे 6 महिने, म्हणून याला एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं मंदिर म्हणतात. म्हणजे सूर्य उगवला की 6 महिने मावळत नव्हता. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसूबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी आले 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेला की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 यांचा संगम आहे. अलगनंदा, वरवणी शास्त्री आणि 3 यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं.
खरं संगमेश्वर हे आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथेच सरदेसाईंचा राजवाडा होता. तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींच्या छावा पिक्चरचं शूटिंग इथे झाले. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. उंच पहाड आहे, पहाडमध्ये गुहा आहे, गुहेमध्ये जिवंत नाग आहे, धबधबा आहे, 800 फुटावरून पाणी पडतं. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे, शांत वातावरण आहे, कैलास दर्शन मिळतं, नागराजांचं पण दर्शन मिळतं. फक्त जाताना अर्धा तास लागतो, पायऱ्या आहेत, पहाड आहे, येताना 10 मिनिटात याल. आणि इथून आता 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे, 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे, धामणी राजवाडी. 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी चालू असतं बघा. या मंदिरला सूर्यदेव आहेत, ब्रह्मदेव आहेत म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे आणि मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला प्रदक्षिणा चालते. बाकीने प्रदक्षिणा चालत नाही. तिथे नंदी असतो, गायमुख असतं, गोमुख असतं म्हणून इथली प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिणासारखी म्हणून याला प्रतिकाशीनी कर्णकाशी म्हणतात. पांडवांनी कर्णाच्या स्मरणार्थ बांधलेली प्रतिकाशी कर्णकाशी. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. या बरं झालं तुम्ही आलात. हो. पाष्टे वाटले नक्षत्र माहिती. हां हां हां, या गावी आमच्या येणार. आज देव येणार आहे. नवलेवाडीत काल होता, होय काय? आज पाष्टेवाडीत येणार आहे. पांडुरंग आला की मुंबईत ना? काय माहित नाही. नाही तू जवळ आहे तिथं. आम्ही काय. तर चला फायनली निघतोय. तर या व्लॉगमध्ये आपण जे काही इतर स्थळं दाखवली ती कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर चला महादेवा, येतो पुन्हा एकदा येईन लवकरच. आणि भरपूर लांबून लांबून लोक येतात बघण्यासाठी, कारण एकाच दर्शनमध्ये 2-3 गोष्टी कवर होत आहेत. एका कसब्याचा वाडा, त्याच्या खालची मंदिरं, त्याच्यानंतर 3 नद्यांचा संगमसुद्धा आहे. आता मी तिथे नाही जात आहे, भरपूर उन्हाळा आहे. आणि त्याच्यानंतर हे कर्णेश्वर मंदिर आहे. चला या कसबा गावातून घेऊया आपण आता रामराम आणि फटाफट आपली पुढची जर्नी कंप्लीट करूया. हा संगमेश्वर देवरुख साखरपा रस्तासुद्धा अगदी सुंदर होता, बरेच वर्ष टिकला. परंतु या गेल्या 1-2 पावसाळ्यामध्ये आहे ना याचीसुद्धा वाट लागली आहे, खड्डे पडलेत. आधी खड्डे नव्हते. माझे आधीचे ब्लॉग बघा, जेव्हा मी ॲक्टिवावर आणि जेव्हा आपली रुस्तम नवीन होती ना तेव्हाचे व्हिडिओ बघा. काय मक्खन रोड होता हा. पण म्हणतात ना निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नाही, तसंच आहे. पूर्ण जबरदस्त पावसाने सगळा डांबर उडून लावला. हे बघा पालखी नाचवण्यासाठी घातलेलं रिंगण. सगळ्या गावातली मंडळी जी मुंबईवरून गावी आलेली कोकणामध्ये शिमग्यासाठी पालखीसाठी, ती आता सगळी पुन्हा मुंबईला गेलेत. आणि आमच्या गावची पालखी म्हणजे आमच्या घरी उशिरा येते, त्याच्यामुळे हा शिमगा सरता आपण चाललो आहेत. असे बऱ्याच जणांच्या यूट्यूब चॅनलवर, इंस्टावर व्हिडिओ येऊन 8-10 दिवस झाले असतील. पण आपला व्हिडिओ हा शेवटी काय येतो, कारण आपली पालखीच शेवटी मंदिरामध्ये जाते. म्हणजे घरी आल्यानंतर ती मंदिरामध्ये जाते, मग त्यातली रूपं निघतात आणि ती पुन्हा पालखीतला देव हा मंदिरामध्ये विराजमान होतो असं. आणि आपल्या इथे घरं खूप आहेत, वाड्या खूप आहेत, तर त्याच्यामुळे आपला नंबर शेवटी. तर मंडळी अशा प्रकारे आपलं आजचं डेस्टिनेशन आलेलं आहे. आपण पोचलो आहे साखरप्यामध्ये. उजवीकडे गेलात तर लांजा, राजापूर, रत्नागिरी, डाव्या बाजूला गेलात तर तुम्ही कोल्हापूर वगैरे जाऊ शकता. बापरे काय डेव्हलपमेंट झालं आहे, एक नंबर. ओहो पालखी चालले, जय देवा. इथे मोबाईलला आता नेटवर्क नाही माझ्या, नाही तर आईला विचारू शकतो की काय आणायचं आहे काय. बापरे बापरे.
क्या बात आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती आहे ते गगनागर गंगर कप्पर गगनागर गंबर कप्पर 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 कप्पर. इथला देवाचं काहीतरी चालू आहे. तर पोचलो आहे आमचं ग्रामदैवत श्रीदेव केदारलिंग यांचं हे सुंदर असं मंदिर. क्या बात. माझं भडकंबा. सुंदर असं रंगकाम केलं आहे. तर आता घरी पोचूया, व्लॉग एंड करू आणि नंतर येऊ दर्शनाला.